बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत। बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत। बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत। बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत, आम्ही झालो बळीवंत। आताडीला संसार केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार। आताडीला संसार केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार। धन 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 केले तृणाही समान, केले तृणाही समान, केले तृणाही समान। धन 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 केले तृणाही समान, केले तृणाही समान, केले तृणाही समान। आखाडीला संसार केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार। संसार केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार। का म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता। तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता। आखाडीला संसार केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार। संसार केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार, केला षडवर्मीचा मार। विभोबार कुमाई, बार कुमारी, बार कुमाई, बार कुमारी, बार कुमाई, बळीयाचे अंकित, 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 बळीयाचे अंकित,
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार जन तन धन केले तृणही समान लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंझनेत्रं सदये धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संता सिया दुसरे चरण संता सिया पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास बाबाजी सद्गुरु दास त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोदिवक्रं कलानीशवादा मनोदार्य दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा माझी सेवा घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा
बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा स्वानुभव कोटीतील किंबहुना वारकरी सांप्रदायिक मंडळीचा स्वपुरुषार्थ वर्णन करणारा असा अभंग आज या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही बलवान असणाऱ्या भगवान परमात्म्याचा अंकितपणा केला आणि आम्ही बलवान झालो. त्या बळाच्या आधारे, त्या बळाच्या माध्यमातून आम्ही संसाराला लाथ मारली, षडउर्मीचा मार केला किंवा षडउर्मी मारल्या. जन तन धन केले तृणही समान. म्हणजे जन म्हणजे लोक, तन म्हणजे शरीर, धन म्हणजे पैसा. केले तृणही समान. तृणही समान म्हणजे गवतासारखं. तर तुच्छ मानलं. बर, मग आता काय झालं? आता आम्ही अशा अवस्थेवरती आहोत. कोणत्या अवस्थेवरती? मुक्तीच्या माथ्यावरती पाय देऊन आम्ही उभे आहोत. भगवान परमात्म्याचा अंकितपणा केला, संसाराला लाथ मारली, लोकेशना देहेशना वित्तेशना हे तृणप्राय केल्या आणि त्या माध्यमातून आत्ता आम्हाला अशी अवस्था प्राप्त झाली की आम्ही मुक्ती, नाम मोक्ष म्हणा, त्या मोक्षाच्या, त्या मुक्तीच्या डोक्यावरती, माथ्यावरती पाय देऊन उभे आहोत. म्हणजे काय हो? तर मुक्ती आमच्या स्वाधीन आहे. मुक्तीवर आम्ही साम्राज्य करतो, अधिराज्य गाजवतो. असा स्वपुरुषार्थ भक्ताचा तुकोबारायांनी भक्ताची भूमिका घेऊन इथे वर्णन केलेलं आहे. आज आपल्या खोपेश्वर या छोट्याशा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह 17वं वर्ष आहे. म्हणजे धोक्याचं वर्ष टळून गेलंय आणि 17 वर्ष चालू झाले. आता काही धोका नाही तुम्हाला, इथून पुढे धोका नाही. 16 वर्षात काही गोष्टी व्हायच्या असतात ते होऊन जातात, चांगल्या वाईट. चांगल्याही घडतात 16 वर्षापर्यंत आणि वाईटही घडतात 16 वर्षापर्यंत. पण आतापर्यंत चांगल्याच गोष्टी घडत आल्या आणि पुढेही चांगल्या घडणार आहे. 17वं वर्ष आहे. म्हणजे आतापर्यंत इथे प्रत्येक वर्षी 7-7, 8-8 कीर्तनकार येऊन आणि त्यांना तुम्हाला अध्यात्माच्या गोष्टी सांगून 17 बाऱ्या होतील यावर्षी. कधी कधी 17 बाऱ्या सांगून सुद्धा काही माणसं ऐकत नाही. पण इथे तसं काय होणार नाही, कारण खोपेश्वराची भूमी आहे, खोपेश्वर गाव आहे. खरं तर योगीराज गंगागिरी महाराज, सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपेने, यांच्या आशीर्वादाने हा नामसप्ताह हे ते प्रेरक आहे, किंबहुना ते आशीर्वादात्मक तत्व आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाने चालतो, माझे परमार्थिक क्षेत्रातील माझे परम मित्र, आता ते सरला पेठाच्या गादीवर बसले, त्याच्या अगोदर मी त्यांचा मित्र आहे, असे श्री गुरु रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. खरं तर सरला बेट वारकरी संप्रदायाची जी काही पीठं आहे महाराष्ट्रामध्ये, मूलभूत पीठं आहे, त्यामध्ये सांप्रदायिक आध्यात्मिक क्षेत्राचं एक पीठ मानलं जातं, ते सरला बेट. जशी आळंदी, देहू, पैठण, त्र्यंबकेश्वर ही वारकरी संप्रदायाची पीठं आहेत,
तसं सरला बेट सुद्धा एक पीठ आहे, एक साधूची भूमी. वारकरी संप्रदायाची एक शाखा तिथून विकसित झाली आणि इतकी विकसित झाली का इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला मांडवावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, कळियासी आला. अशा या सत्पुरुषांच्या प्रेरणेने, कृपा आशीर्वादाने हा नाम सप्ताह सोहळा या छोट्याशा गावामध्ये चालू आहे. मी पहिल्यांदा तुमच्या गावात कीर्तनाच्या निमित्ताने आलेलो आहोत. एरवी तसा एकदा दोनदा येऊन गेलो. कीर्तनाच्या माध्यमातून पहिल्यांदा तुमच्या समोर उभा आहे आणि म्हणून पंचायत अशी होऊ पाहते की तुमचा आवडीचा विषय कीर्तन जरी हा एक विषय असला तर कीर्तनामध्ये अनेक आवडीच्या विषयाने डोकं घातलेलं आहे. तुमच्या आवडीचा विषय काय आहे हे मला माहीत नाही. आणि तुमच्या पुढे आजचे हे कीर्तनकार बुवा कीर्तनच सांगणार आहे, पण कशा पद्धतीनं सांगणार आहे हा संभ्रम आहे. हा संभ्रम आहे. कारण कीर्तनकारांच्या यादीमध्ये अनेक प्रकारच्या आणि ज्याला काय म्हणतो पदव्या लागलेल्या आहेत अलीकडे. माझ्या नावापुढे कोणतीच पदवी नाही, कोणताच आचार्य नाही, कोणताच मंडलेश्वर नाही. वारकरी म्हणून मी तुमच्या पुढे उभा आहे आणि कीर्तन सांगायला आलोय एवढंच लक्षात ठेवा. छोट्याशा गावामध्ये 7 ते 9चं प्रयोजन आहे. अनेक मंडळी इथे आहे, गायकवाड आहेत, राजपूत आहेत, आणखी काकडे आहेत, मांगे आहेत, आणखीन गोडसे आहेत. आहेत ना. अशी आडनावाची मंडळी या गावामध्ये आहे आणि हे एवढे एकोप्याने या परमार्थिक क्षेत्रामध्ये एकत्र येतात अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून. मला वाटतं एवढा एकच मंडप आणि एकच व्यासपीठ आहे का तिथे सगळी मंडळी एकत्र येतात. नाही तर अलीकडे एकत्र येण्याचं दुसरं व्यासपीठ गट तट शिवजयंती सुद्धा आता वेगवेगळ्या गावागावात गटातटाच्या निर्माण होऊ लागल्या, साजऱ्या होऊ लागल्या. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये 2-2 शिवजयंत्या साजऱ्या होतात. इथपर्यंत बरं वाटत होतं, पण एकाच गावात 2-2 उत्सव या तात्या तुमचीच वाट पाहत होतो. तुमच्याकडे येतानाच थांबणार होतो, पण तुमच्याकडे दुःखद प्रसंग होता, थांबलो नाही आम्ही. एकोपा इथे दिसून येतो या व्यासपीठावरती, या कीर्तन मंडपामध्ये, या धर्म मंडपामध्ये. आणि एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. हेच एक व्यासपीठ आहे आणि म्हणून इथे मी कीर्तनाच्या निमित्ताने पहिल्यांदा आलोय. ही सगळी गायक वादक मंडळी, सांप्रदायिक मंडळी आहे, सांप्रदायिक चाली म्हणणारी आहे. त्यांची माझी पहिलीच भेट आहे. मला त्यांची सगळ्यांची नावं माहीत नाही, पण खातीचे गाल नातीचे बाल आपोआप दिसतात. कळलं ना. खातीचे गाल आणि नातीचे बाल दिसतात. ही सगळी मंडळी गुणवान मंडळी आहे. माझ्याबरोबर आलेले तुमच्या गावात आधी सेवा करून गेलेले मृदंगाचे, आता ते सध्या माझ्याबरोबर आहे असे श्री हरिभक्तीपरायण आमचे भाऊसाहेब महाराज रुपनर, ज्यांची माझी गेली 2-4 वर्षापासून त्यांच्या माध्यमातून भेट झाली. शंकर तात्यांची आमच्या अण्णा भाऊची. या कीर्तनाला येण्याचा योग म्हणजे षष्टीचा योग पाहून मी आलोय. षष्टीचा योग. मी आता पैठणवरून आलोय आणि जाता जाता तुमची कीर्तन सेवा करून जाणार आहे. त्या कीर्तनाच्या निमित्ताने जो अभंग निवडला तो तुकोबारायांचा आहे. अभंगामध्ये एक ध्रुपद असतं. ध्रुपद म्हणजे ध्रुवपद म्हणजे काय, ते आढळ असतं. ध्रुवपद आढळ असतं. सगळ्या चांदण्या ग्रह आपल्याला फिरताना दिसतात, पण ते ध्रुव तारा हा फिरताना दिसत नाही, आढळ आहे. किंबहुना आपल्या रथाचं चाक आरे पाठी फिरतात, पण तो आग काय फिरत
नाही. आता तुम्हाला ते चाकं, आक, पेटी, पाठे या सगळ्याचा आर्या झाला. तुमच्याकडे आहे का अजून ते बैलगाड्याचे? आमच्याकडे नाही राहिले आमच्या संगमेर भागामध्ये. तर जो आक असतो तो आढळ असतो. तसं प्रत्येक अभंगामध्ये ध्रुवपदे आढळ असतं. त्या ध्रुवपदाभोवती तो अभंग फिरत असतो. तसा एखादा शब्द अभंगामध्ये अतिशय महत्वाचा असतो. त्या शब्दाभोवती तो अभंग फिरत असतो. कीर्तनकारांनी अभंगावरती बोलावं असं काय अलीकडे दंडक राहिला नाही. अभंग घ्यावा लागतो कीर्तनाला, एवढाच मला वाटतं दंडक राहिला आहे. पण अभंगावर बोललंच पाहिजे असं काही तारीख घेताना करार नसतो. म्हणून आम्ही मंडळी अभंग घेतो आणि अभंगाचा विचार तुम्हालाही कळत नाही आणि सांगणाऱ्याला कळत नाही. असू द्या. अभंगामध्ये एक शब्द महत्वाचा असतो. तो शब्द जर त्या अभंगातून वजा केला तर त्याला शून्य किंमत होते त्या अभंगाची. तसा या अभंगामध्ये एक अतिशय महत्वाचा शब्द आहे अंकित. अंकित हा शब्द महत्वाचा आहे. तो अंकितपणा काढून टाकला की पुढचे सगळी चरण, चारीच्या चारी चरण शून्य होतात. त्याला अर्थ उरत नाही. अंकितपणा जर केला नाही तर संसाराला लात मारता येणार नाही. ही लोकेशना वितेशना देहेशना ही तुमच्याकडून सुटणार नाही आणि तुम्हाला मुक्ती मोक्ष मिळणारच नाही. तर त्याच्यावर अधिक राज्य गाजवणं हे दूरच राहिलं. महत्वाचा शब्द आहे अंकितपणा. तो परमात्म्याशी बळीयाशी अंकितपणा केला पाहिजे. खरं तर माणसाचा एक सहज स्वभाव आहे की तो अंकित राहतो. जन्मताच उपजताच तो स्वभाव प्रत्येकाकडे आलेला आहे. कोणाच्या ना कोणाच्या अंकित राहतो आणि अंकित राहावं, कोणाच्या तरी अंकित राहावं हा त्याचा धर्म आहे. जन्माला आलेले बाळ ते कोणाच्या अंकित असतं? आईच्या अंकित असतं. आणि आईच्याच अंकित राहावं हा धर्म आहे. अलीकडे आईच बाळाला अंकित ठेवत नाही. हा प्रश्न मोठा चिंतेचा आहे. त्याच्यावर मी जास्तीचं निरूपण करत नाही, विश्लेषण करत नाही. आईने अगदी लहानपणीच ते लेकरू बाजूला केलं म्हणून त्या लेकराला आई कळत नाही. आई न कळाल्यामुळं काय झालं, अगोदर आईने पाळणा घरं काढली आणि भविष्यात ती वृद्धाश्रमामध्ये त्याची परिणती झाली. जिथे पाळणा घरं निर्माण झाली तिथे वृद्धाश्रम निर्माण होतात पुढे. कारण अंकितपणा, आईचा आणि लेकराचा अंकितपणा हा धर्म त्यांनी सोडला आणि म्हणून पुढे त्याची प्रचिती वृद्धाश्रमामध्ये झाली. लेकराने मुलाने आईच्या अंकित राहावा त्याचा धर्म आहे. पुढे ते शाळेत घातलं, विद्यार्थी दशेमध्ये गेलं. मग विद्यार्थी दशेमध्ये असताना तिने कोणाच्या अंकित राहावं? शिक्षकांच्या अंकित राहावं, आहे की नाही? शिक्षकांच्या अंकित राहावं. बरं, एखाद्या महाराजाकडून आपण वारकरी संप्रदायाची माळा धारण केली अण्णाभाऊ, मग ज्या गुरूंकडून ती माळा धारण केली मग त्या माळकऱ्यांनी कोणाच्या अंकित राहावं? गुरुच्या अंकित राहावं. शिष्याने गुरुच्या अंकित राहावं. बर, पुढे भक्ताने कोणाच्या अंकित राहावं? भक्ताने कोणाच्या अंकित राहावं? भक्ताचा धर्म काय आहे? भक्ताने देवाच्याच अंकित राहावं. पण इथे जरा मोठा गुंताळा आहे. देवाच्या अंकित राहावं, पण कोणत्या देवाच्या? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मला वाटतं माणसं संपतील आणि देव उरतील. बरं का तात्या, इतके देव आहेत, इतके देव आहे. माणसागणिक जर विचार केला देवाचा तर माणसं कमी पडतील इतके देव आहे. ते बांधावरले देव, ओढ्या खोड्याचे देव, इतके देव आपण मानले, इतके देव मानले. मग कोणत्या देवाचा अंकित? अभंगाचा जर आपण विचार केला
अभंगाचा, तर देवाचं नाव सांगितलं तुकोबाराय. त्या अभंगामध्ये देवाचं नावच सांगितलं नाही. कोणत्या देवाचा अंकितपणा केला? फक्त बळीयाची आम्ही अंकित, बळीयाची अंकित आम्ही झालो. कोण बळीया? कोणता देव? कोण बलवान देव आहे? कोणत्या देवाचा तुम्ही अंकितपणा केला? ह्याचा आधी आपल्याला शोध घ्यावा लागेल. याचा आपल्याला आधी शोध, कोण आहे बलवान? कोणता देव आहे? तू जर गाथा पारायण केलं, नवे जाखाई जोखाई मायराणी मेसाबाई, गाथा उचकून पहा बरं का. ज्यांनी वारकरी संप्रदायाची माला धारण केली ना, त्यांनी आयुष्यामध्ये गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे उचकून पाहिले पाहिजे. किमान एक एक आवर्तन तरी त्या ग्रंथांना दिलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात आमचा देव जाखाई जोखाई नाही. मग बळिया माझा पंढरीराव, 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 पंढरीरावा चरणाचा अभंग आहे तो. त्याचंही ध्रुपद हा अभंग. त्या सगळ्या चरणांभोवती बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. पुढे आणखीन बहुत पुढे शिल्लक राहिलं होतं. गणोबा विक्राळ, लाडू मोदकाचा काळ, रंडी चंडी शक्ती, मध्यमांस भक्षिती, वेताळे फेताळे, जळो त्याचे तोंड काळे. बळिया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. तुमचा पंढरीश परमात्मा तुकोबार म्हणतात तो बलवान आहे. आम्ही इतर देवांची पूजा नाही करणार. का म्हणून करायची? ही सगळी देव आमच्या देवाची पूजा करतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजा, इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजा, श्रुती शास्त्र तेही यातेची सभेद, महाशक्ती मुनी ध्यानी आराधे, महाशक्ती मुनी ध्यानी आराधे, निरामन तो जोडला सांगाते हो, निरामन तो जोडला सांगाते हो, मने तो जोडला सांगाते हो,
नाटाचे अभंग हे पाठ करीत चला. आता मी आज दिवसभर या सगळ्या दिंडीच्या प्रवण क्षेत्रामध्ये होतो. तिकून जाताना शेवगाव मार्गे आलो, येताना इकून या मार्गे काय बिडकणी का काय बिडकी ही नावे आमच्या जरा नवीन आहेत. ही सगळी भजनं आम्ही ऐकत आलो. बोटावर मोजणाऱ्या इतक्या दिंड्या सांप्रदायिक भजन करतात. निळोबारांच्या गवळणीची आणि भजनी मंडळाची वारकरी मंडळाची भेटच होत नाही अलीकडे. पण निळोबारांच्या गवळणी म्हणजे शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. त्याच्यात शुद्ध ब्रह्मज्ञान पाठ करा. निळोबारा म्हणतात, इंद्रचंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रते ही यातेची स्तविती, महासिद्धी मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती हो, ऐशा गवळणी बोलती परस्परी. म्हणून इतर देवांची आम्ही पूजा का म्हणून करावं? ते देवच आमच्या देवाची पूजा करतात. तो बलवान आहे. किती बलवान आहे? बलम बलवताम चहाम कामरागा विवर्जितम. गीतेमध्ये त्याचं बल भगवंताने स्वतः विदित केला आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलप स्थानम निधानम बीजमयम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगासी चाळीता. सगळं त्याच्या सत्तेत आहे. त्यांनी सूर्य चालवला तर चालेल, वारा हलवला तर तो हलवेल. हे सगळं त्याचे चाल आहे, त्याच्या सत्तेत चाल आहे. तुझी सत्य वेदास बोलणे, तुझी सत्य वेदास बोलणे, तुझी सत्य वेदास बोलणे, तुझी सत्य वेदास संकल्पनेमध्ये या सृष्टीची घडामोड होत असते. घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. क्षणार्धात या सृष्टीची घडामोड करण्याचं सामर्थ्य त्या परमात्म्याकडे आहे. पंढरीश परमात्म्याकडे आहे. तो बलवान आहे. सर्व काही त्याच्या सत्तेत चाललं आहे. यतो इमानी भूतानी जायन्ते न जातानी जीवन्ति यत् प्रयंता विषम विशंती तत्विद जिज्ञाससो तत् ब्रह्मेती. ते ब्रह्म म्हणजे आमचा पांडुरंग परमात्मा. तो बलवान आहे आणि त्या बलवान परमात्म्याचा आम्ही अंकितपणा केला अभंगाचं.
याचे बळी बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. आता बलवान परमात्मा आपण पाहिला त्याच्या उत्तरार्धा म्हणजे अंकितपणा केला, पण कसा केला? इथे मी प्रश्न निर्माण करतोय प्रत्येक चरणामध्ये. बलवान परमात्मा कोण आणि त्या परमात्म्याचा अंकितपणा केला म्हणजे काय केलं? कसा अंकितपणा केला? देवाचा अंकितपणा कसा करायचा? का उगा आपलं मंदिरात जाऊन बसायचं मूर्ती शेजारी? नाही ना. देवाचा अंकितपणा जो ज्ञानोबारायांनी केला, जो तुकोबारायांनी केला, जो नाथबाबांनी केला, जो आधी संतांनी केला, त्यांच्या चरित्रांचा थोडा मागावा घ्या ना. त्यांनी देवावरती किती प्रेम केलं, किती जवळीक साधली, किती प्रेम केलं देवावरती, किती अंकितपणा ठेवला, जवळीक ठेवली. इतकी जवळीक आपल्याला ठेवता येईल का? शरीराची जवळीक काही कामाची नाही. रात्रंदिवस काही मंडळी मंदिरात बसतात, ती काय हरिपाठ करण्याकरता बसतात? का काकडा करतात ती? दिवसभर एखाद्या मंदिरात एखादा माळकरी वारकरी भजनी गेला तर गॅस चेंदारलाच तो. अशी गावागावांची परिस्थिती. तुमच्याकडे कसं मला माहित नाही. मंदिरात जाऊन बसणं म्हणजे देवाची जवळीक नाही. याकरता आपल्याला देवाची जवळीक साधण्याकरता थोडासा परामर्श, त्याला काही ते सिंहावलोकन केलं पाहिजे. आपल्या संतांचं चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. का बरं यांची कामं देवाने केली, आपली का करत नाही? किती प्रेम केलं देवावरती. ज्ञानोबारांचा जरा विचार करा, तुकोबारांचा विचार करा, नाथांचा विचार करा. या नाथांच्या वाड्यातून मी आलोय ना, या नाथांच्या घरी श्रीखंड्याच्या रूपाने भगवंत 36 वर्ष पाणी पाहतात. तो राजन अजून आहे जसाच्या तसा. तो षष्टीला भरणार आहे, प्रत्येक वर्षी षष्टीला भरतो. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम करी
स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी काबडी भरितो. काय केलं असेल बरं नाथांनी? काय केलं असेल ज्ञानोबारायांनी? काय केलं असेल तुकोबारायांनी? तुकोबारायांच्या गाथा आम्ही देहूवरून बीच करून आलो, नंतर इकडे आलो. तुकोबारायांच्या वह्या जशाच्या तशा 18 दिवस पाण्यामध्ये रक्षण केलं. तुकोबारायांनी भजन करावं, संसाराची काळजी देवानी व्हावी, बायकोच्या पायातला काटा देवानी काढावा, ज्वारी राखण्यासाठी घेतलेले ज्वारीचं रक्षण देवाने करावं. असं काय केलं होतं या संतांनी? कोणती जवळीक केली होती? अखंड चित्तामध्ये भगवंताचं नामस्मरण. ज्ञानोबारांनी इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं. मी अभंगाचे परामर्श, काही अभंगांचे प्रमाण तुमच्यापुढे ठेवतो. पुरावा पाहिजे. व्यासपीठावरून कीर्तनकाराला एक ना एक वाक्य बोलत असताना त्याला पुरावा देता आला पाहिजे. जर पुरावा देता आला नाही तर तो कीर्तनकार तिथे पुरावा म्हणजे पुरावा दिला पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानोबारायांनी देवाची जवळीक केली. मी तर कायम सांगत असतो, देवावर इतकं प्रेम करा, किती फार जास्तीचं नका करू, फार जास्तीचं करू नका. तुम्ही बसलेत ना, तुम्ही तुमच्या धर्मपत्नीवर जितकं प्रेम करता ना, धर्मपत्नीवर जितकं प्रेम करता ना, म्हणजे बायकोवर जितकं प्रेम करता ना, तितकंच देवावर करा, तितकंच करा. जास्तीचं सुद्धा करू नका. तितकं प्रेम देवावरती करा. आपल्या बायकोवर जेवढं करतो ना, बाकीच्या गोष्टी आई वडील तर बाजूला ठेवतो, पण आपल्याला प्रिय असते ना, तारुण्यामध्ये प्रिय बायको असते, जितकी आपण तिची काळजी घेतो, जितकं आपण तिला जीव लावतो, सांभाळतो, प्रेम करतो तिच्यावर, तितकं प्रेम करा तुम्ही. बस इतकी जवळीक पाहिजे. ज्ञानोबारायांचे अभंग, त्यांच्या विरहानं काय सांगावं. ज्ञानोबाराय म्हणतात, माऊली म्हणतात, देवा तुझं माझं अंथरूण पांघरून सुद्धा वेगळं नसावं, इतकं जवळ पाहिजे. तू माझा मालक, तू माझा स्वामी, मी तुझा रंग. 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 महता नदी से वेगळीक, महता नदी से वेगळीक, मी तू पानाला देतो रे, मी तू पानाला देतो रे. नदी से वेगळीक, महता नदी से वेगळीक, तू माझा स्वामी, मी तुझा रंक. तू माझा स्वामी, स्वामी म्हणजे मालक, मी तुझा रंक म्हणजे दास. पाहता न दिसे वेगळीक, वेगळीक दिसली नाही पाहिजे. त्याचा उत्तरार्ध खूप खूप गोड आहे दुसऱ्या चरणात. देवा, अरे इतकी जवळीक पाहिजे. एकची
घोंगडी पांघरुहारी मी तुपना जाऊ दे दूरी मी तुपना जाऊ दे कधी घोंगडी मची घोंगडी पांघरुहारी मी तुपना जाऊ दे मी तुपना हे पटतंय ना तुम्हाला? अवघा सांगतो म्हणून सांगतो असं नाही. ज्ञानोबारायांच्या मुखातले शब्द आहे. एकची घोंगडी पांघरुहारी मी तूपन जाऊ देतो मी तूपन जाऊ देतो हे मी तू पण दूर राहू दे. तुझं माझं अंथरून पांघरून सुद्धा एक पाहिजे. एकची घोंगडी पांघरुहारी एकाच घोंगडीत झोपू इतकी जवळीक इतका अंकितपणा रात्रंदिवस मध्ये पाहिजे जवळी. क्षण त्या निराळी नगमे घडी रात्र आणि दिवस माझ्या जवळ पाहिजे. देवा तू माझ्या जवळ पाहिजे. आधिल्या भ्रतारे का म्हणू हे पुरा म्हणून व्याभिचारा टेकलिया रात्रंदिवस मज पाहिजे जवळी. क्षण त्या निराळी नगमी घडी नकळे दिवस की राते नकळे दिवस की राते अखंड लागली से होते आनंद लहरीची गाते वरून किती दया तुका तुझ्या नामाची भूषणे तुझ्या नामाचे भूषणे हे शरणागती आहे. प्रेम आहे देवावर व्यक्त केलंय साधू संतांनी अनेक प्रमाणात व्यक्त केली. कितीतरी प्रमाण सांगता येईल की देवाची जवळीक देवाचा अंकितपणा. जरी आकाशवर पडो पाय ब्रह्मगोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच वाट पाहि ग पांडुरंगा. इतका देवावर विश्वास पाहिजे इतकी देवावरती श्रद्धा पाहिजे इतका देवाचा जवळीक पाहिजे इतका देवाचा अंकितपणा विश्वास इतका पाहिजे दृढ की मी देवावर नितांत प्रेम करतो. देवाची बायको म्हणून ज्ञानोबा राहिले. संबंध असा जोडला देवाबरोबर संबंध असा जोडला की देवाच्या बायकोचं नातं ज्ञानोबारायांनी जोडलेलं आहे. ज्ञानोबारायांची मालिकेतली शेवटची गवळण आहे. देवाबरोबर बायकोचं नातं जोडलं ज्ञानोबारायांनी. पाच दामाचा घोंगडाने सेन माचा दामाचा घोंगडाने सेना माचा दामाचा घोंगडाने सेना माझा दामाचा घोंगडा वरली मोठा ते बीजे विनके माये वरली मोठा ते बीजे विनके माये कामारी 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 या गवळणीचं ध्रुपद असं आहे की ते कामारी 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 होऊन कामारी कामारी होऊन या गोपाळाचे घर रिगे नगे बाई. हे किती जड शब्द आहेत. एखाद्याचं घर निघणं सोपं आहे का?
पण ज्याचं निघायचं त्याचं निघलं पाहिजे, भलत्याचं घर निघायचं नाही. या गोपाळाचे घर रिघेन बाई, कामारी 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 होऊन, याचा उंबरा उसी सागरी, वरियर झार सारी नगे बाई, कामारी 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 होऊन. हा अंकितपणा आहे. इतकं प्रेम केलं, इतका विश्वास आपल्याजवळ आहे का? उत्तर नाही. त्याचं उत्तर आहे इतका विश्वास आपल्याकडे नाही. इतका विश्वास पाहिजे आपल्याला. आपल्या बापाबद्दल विश्वास नाही, आईबद्दल विश्वास नाही, बापाबद्दल विश्वास आहे कुठे पोरांकडे नाही. एक जरा असं टाभरं पोर होतं, टाभरं. खोड्या करायचं, गावभर खोड्या करून संध्याकाळी त्या बापाला असं जर्जर करायचं. बापाला वाटलं तर किती शिक्षा द्यावी म्हणून बापाने काय केलं, एक दिवस त्याचे असे पाय बांधले, उलटा केला, गावच्या बाहेरच्या नदीमध्ये उलटा सोडला. नदीत उलटा सोडला. 1 फूट सोडला, 2 फूट सोडला, 1 परस सोडला, 2 परस सोडला. त्या विहिरीमध्ये 2-4 परस पाणी खाली होते. 5 परसापर्यंत सोडला. डोक्याची केस पाण्यामध्ये बुडायला लागली. करशिंगा खोड्या, 1 नाही 2 नाही, अरे करशिंगा खोड्या आजपासून का सोडू खाली. थोडं खाली सोडलं तर नाका तोंडात पाणी जाणार होतं. तरी त्याला घम नाही, बसतावा नाही वाळूला. आता काय करावं? सोडलं तर नाका तोंडात पाणी जाऊन मरल. एवढ्याही अवस्थेमध्ये उत्तर तर देत नाही. मोठ्याने हसत होता. हसावं का त्यांनी? हसावं का? तरी हसत होता. हसून म्हणला, दादा, ओ दादा, तुम्ही फक्त नाटक करता. मला पाण्यात सोडण्याची तुमची ताकद नाही. तुम्ही सोडूच शकत, तुम्ही मला सोडूच शकत नाही. हा विश्वास त्याच्याकडे बापाबद्दल होता. तसा असा दृढ विश्वास आपल्या देवाबद्दल पाहिजे. देवाबद्दल पाहिजे. हा अंकितपणा आहे. असा दृढ विश्वास ठेवा, मग तुमच्याकडे सामर्थ्य, तुमच्याकडे ते बळ जे देवाकडे आहे ना, मी तर म्हणतो देवापेक्षा काकणभर जास्त बळ तुम्हाला प्रदान करीन तो परमात्मा. तुकोबारा म्हणतात, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कोणतं बळ आलं ज्ञानोबा तुकोबारायांकडे? जरा पाहूया आपण, कोणतं बळ आलं ज्ञानोबारायांकडे? कोणतं बळ? असे काही चमत्कार ज्ञानोबारायांकडून झाले, असे काही चमत्कार तुकोबारायांकडून झाले. आणि ज्यावेळेस चमत्कार व्हायला लागले, एवढं सामर्थ्य आमच्याकडे आले, ईश्वरी सत्ता आम्हाला जर प्रदान केली, तर अशा वेळेस ती संत ईश्वरी सत्ता जर आपल्याकडून फलीभूत होत असेल, तर ती महात्मा या मृत्यू लोकामध्ये राहत नाही. ज्ञानोबारायांनी 22व्या वर्षी समाधी घेतली का? ही चमत्कार व्हायला लागले. तुकोबारायांनी 42व्या वर्षी अनेक चमत्कार घडायला लागले. म्हणून वैकुंठाला मला जायचे, माझं पूर्ण कार्य झालं. ईश्वरीय सत्तेचं कार्य जर माझ्याकडून काही गोष्टी व्हायला लागल्या, तर मला ह्या इहलोकात जायचं नाही. 42व्या वर्षी तुकोबाराय वैकुंठाला गेले. रेडा एकदाच बोलवला, भिंत एकदाच चालवली, मेलेला माणूस जिवंत एकच केला. अशी अनेक माणसं नाही उठवली, अनेक माणसं, अनेक रेडे नाही बोलवली. हे सामर्थ्य आलं कुठून? ज्ञानोबारांक हे बळ आहे. अंगी ऐसे बळ रेडा रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले. दयाची द्वारे सोन्याचा बिंब, दयाची द्वारे सोन्याचा बिंब, दयाची द्वारे सोन्याचा बिंब, दयाची
मी झालो बळीवंत. कोणतं बळ? अंगी ऐसे बळ रेडा बोली. रेडा बोलवण्याचं सामर्थ्य ज्ञानोबरायांकडे आलं तरी कुठून? इथेच पैठण क्षेत्रामध्ये बोलवलं ना रेडा. रेड्या निस्ता बोलला नाही, तर 4 वेदापैकी अतिशय उच्चार करण्यासाठी ज्या अवघड वेदाच्या रुचा आहे त्या यजुर्वेदातल्या आहेत, ऋग्वेदातल्या आहेत. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकाराचा मूळ शब्द प्रणमाचा. ऋग्वेदातल्या रुचा ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून बोलविल्या. आहे सामर्थ्य आपल्याकडं? रेडा बोलवण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे? रेडा तर सोडून द्या, आपल्या कृपादृष्टीने माणसं बोलत नाही. आणखीन सांगू पुढं, अशी प्रचिती आहे, बोलणारे माणसं अबोल होतात आपल्या बरोबर. कितीतरी आपल्या आयुष्यात आपल्या बरोबर काही अबोल माणसं आहे की नाही? सहज एखाद्याला विचारलं, का हो तुमचा तो मित्र 2 वर्ष झाले भेटला नाही? नाही, त्यांचं आमचं 2 वर्षापासून बिघडलंय, बिनसलंय. बोलणारे माणसं अबोल होतात. ही परमार्थाची अध्यात्माची पट्टी टेप ही स्वतःला लावायची बरं का. आपण किती पूर्णतेकडे आहे की अपूर्णतेकडे आहे, आपण किती अपूर्ण आहे, आणि स्वतःला कायम अपूर्ण समजा बरं का. स्वतःला कायम अपूर्ण समजा. जो अपूर्ण स्वतःला समजतो ना, तोच काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. पूर्ण झालं बाबा, आता सगळं काही मला गाता येते, मला कीर्तन करता येते, मला बोलता येते. थांबला तो, थांबला. जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला अपूर्ण ठेवा. मला काहीतरी मिळवायचंय, मला पूर्णतेकडे जायचंय, अशी भूमिका ठेवा. स्वतःला अपूर्ण समजा. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, हे बळ अनेकांकडे. रेडा बोलवला, भिंत चालवली. भिंत चालवली. केवढा चमत्कार आहे. हे बळ सामान्य. भिंत चालवली. आपल्याला घर चालवता येत नाही. घर म्हणजे प्रपंच. 4-2 माणसाचा प्रपंच चालवता येत नाही आपल्याला. त्यांनी दगडाची भिंत चालवली ज्ञानोबरायांनी. हे बळ ज्ञानोबरायांचं आहे, हे सामर्थ्य ज्ञानोबरायांचं आहे. बरं, आणखीन काय बळ आहे त्यांच्याकडे? स्त्रीचा पुरुष. आता आपण 21व्या शतकामध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये खूप प्रगती केली, खूप प्रगती केली. हर एक नाना प्रकारचे रोग आपण शोधून पण काढले, आणि त्याच्यावर औषधी, लसी आपण शोधल्या. कोरोना महामारीमध्ये अनेक माणसं मेली, पण मरणारी माणसं काही वाचवली, पण अर्धे मेले करून वाचवली. आता जी माणसं आहे ना, फार फार तरुण माणसांचं द्या सोडून, जी 40-50 वर्षाची वय ज्यांचं होतं ना, 18-17, 18-19ला कोरोना आला आपल्याकडे, 20-21 पर्यंत होता तो. 50ची माणसं, त्याच्या पुढची माणसं ही अर्धे मेलेत. आता वैद्यकीय शास्त्राने खूप प्रगती केली, खूप प्रगती. महामारीपासून या मानव योनीला वाचवलं, पण ते करता करता अनेक माणसं अर्धमेली झाली. अनेक माणसं आता त्या ट्रीटमेंट घेऊन आता मरतात. कितीतरी हार्ट अटॅकने मरतात, कितीतरी निकामी झालेत, किती जणांचे मणके गेले, किती जणांचे अनेक प्रकारचे गुडघ्यांचे आजार, अनेक प्रकारचे रोग या माणसाने शोधून काढले. या वैद्यकीय शास्त्राने माणसांना रोगाचं संशोधन केलं. पूर्वी कधीच नव्हतं. हे पांढरी पिशी ह्या काही नव्हत्याच.
प्लेटलेट कमी कळतच नव्हतं. हे प्लेटलेट वाढल्या, कमी झाल्या, पांढऱ्या पेशी वाढल्या, कमी झाल्या, हे कळत नव्हतं. तुम्हाला कधी BP शुगर याचं काही कधी संशोधन नव्हतंच ना. तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला BP आहे याचं संशोधन नव्हतं. तुम्हाला हार्ट अटॅक आला हे सुद्धा कळत नव्हतं. तितकं प्रमाणही नव्हतं. हे शोधून काढली, वैद्यकीय शास्त्राने शोधून काढले. तुम्हाला शुगर आहे. आता या मंडपातली जेवढी माणसं आपण तपासून 80% लोकांना शुगर आणि BP निघेल चेकअप केल्यानंतर. कारण आपलं वैद्यकीय शास्त्र पुढे गेलं. अनेक प्रकारच्या रोगांचा शोध आपण लावला, पण असा अजून एखादा शोध नाही लावला का स्त्रीचा पुरुष करता येतो का? स्त्री आहे, महिला आहे, तिचा पुरुष कोणत्याच डॉक्टरला करता येणार नाही करता येणार. असं म्हटलं जातं एखादा पुरुष जर एक सलग 10 वर्ष महिलांमध्ये वावरत असेल, महिलांच्या संगतीत राहत असेल, पुरुषांचा वारा त्याला लागून दिला नाही, केवळ स्त्री राज्यामध्ये तो राहत असेल, तर 10 वर्षांनी त्या पुरुषाला आपोआप स्त्रीची इंद्रिय प्राप्त होतात. असे काही शास्त्रज्ञ सांगतात. म्हणजे संगतीनं आपोआप ती इंद्रिय प्राप्त होतात. तो स्त्री सारखाच बोलू लागतो, स्त्री सारखा वागू लागतो आणि तशी इंद्रिय त्याला प्राप्त होतात. पण एखादं मेडिसिन, एखादी ट्रीटमेंट अशी काय स्त्रीचा पुरुष करता येत नाही. परंतु आमच्या ज्ञानोबारायांच्या कृपादृष्टीने आमचा संत वाङ्मय सांगतं की ज्ञानोबारायांनी स्त्रीचा पुरुष केला. जी निमिष मात्रे देह पालटीला, निमिष मात्रे देह पालटीला, निमिष मात्रे देह पालटीला, जातो केला पुरुष उभा, जातो केला पुरुष उभा, जातो केला पुरुष उभा, जातो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो केला पुरुषोभा. सामान्य बळ नाही, आणखीन एक बळ सांगतो तुम्हाला आणि पुढे जातो. आणखीन एक बळ ज्ञानोबारायांनी याच भागामध्ये, याच प्रक्षेत्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रेडा बोलवला. याच भागामध्ये मेलेल्या माणसाला जिवंत केलं. मेलेल्या माणसाला जिवंत अजून या वैद्यकीय शास्त्राला करता नाही आलं. हा मेलेला माणूस जिवंत दाखवता येईल तुम्हाला काही काळ. मेलेली माणसं 10वा 13वा होईपर्यंत ऑक्सिजनवरती जिवंत त्या परिवाराला दाखवता येतात. गेलेलीच असं घडलेली घटना आहे. माझाच पुतण्या नाशिकला ॲडमिट होता. ताप येत होता. तापता त्याला निमोनिया झाला आणि निमोनिया अगदी मेंदूत गेला. सगळं निकामी झालं. त्याला नाशिकला ॲडमिट केलं. असं फिरता मी कीर्तन करून त्या आडगाव नाक्याला तिथे गेलो. गेल्यानंतर ते पाहिलं, त्याची डोळे सगळे संपलेले होते, हालत नव्हता, काही नव्हतं. डॉक्टरला विचारणा केली, डॉक्टर साहेब काय पेशंटची अवस्था काय? महाराज म्हणे त्याच्या किडन्या व्यवस्थित काम करतात, त्याचं लिव्हर पण व्यवस्थित झालंय, सगळं काय व्यवस्थित आहे, फक्त मेंदू ब्रेन डेड झालाय. काय झालाय? ब्रेन डेड झालाय. आता ब्रेन डेड झाल्यानंतर खाली काय शिल्लक राहतं कळतं? ब्रेन डेड. ब्रेन म्हणजे मेंदू, डेड म्हणजे मेंदू मेला. आता मेंदू मेल्यानंतर काय शिल्लक राहतं? मेला तरी पण डॉक्टरनं त्याला सगळीकडून जखडलेलं होतं, नाकातोंडात नळ्या होत्या, सगळीकडून त्याला जखडलेलं होतं आणि प्रयत्न करतोय
त्याचं सगळं सुरळीत झाले, त्याची किडनी चांगली काम करते, त्याचं सगळं काही काम करते. जिवंत दाखवता येतात, परंतु जिवंत करता येत नाही. आमच्या ज्ञानोबारांनी मेलेल्या माणसाला जिवंत केले. सर्वांना आख्यायिका माहीत आहे, सगळ्यांना आख्यायिका माहीत आहे. मेलेल्या माणसाला जिवंत केलं, निव्वळ जिवंत केलं नाही. उगा कोणाला जिवंत करणार का? नाही 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 नाही. जिवंत करण्याच्या योग्यतेचं असलं त्यालाच जिवंत केलं. त्याचं कीर्तन ऐकण्याच्या योग्यतेचं असेल त्यालाच कीर्तन सांगा. उगा सकाळी रात्रीचं कीर्तन एखाद्या पारावर बसून कोणाला सांगू नका. त्याला ऐकण्याची गरज आहे ना, त्याने मंदिरात या, त्याने सप्ताहामध्ये या, कीर्तन मंडपामध्ये या, तिथे ऐका. तुम्ही परमार्थ म्हणजे ज्याला गरज आहे त्याला सांगा. तुकोबाराय म्हणतात, उभ्या बाजारात कथा येतो नावडे पंढरीनाथा, इदंते ना तपस्काय न भक्ताय कदाचिन. कोणाला सांगू नका, ज्याला गरज आहे त्याला सांगा. ज्याला जगण्याची अपेक्षा आहे, त्यालाच चांगलं जगण्याची अपेक्षा आहे, त्याला ट्रीटमेंट द्या. उगा ज्ञानोबारांनी कोणाला उठवलं नाही. सच्चिदानंद बाबाची आरती म्हणजे अंत्ययात्रा चालली होती, त्या काळात सती जाण्याची पद्धत होती. त्यांच्या धर्मपत्नीने केस मोकळे सोडले होते, कपाळावरती टिळा लावला होता कुंकवाचा, हातात हिरव्या चुड्या बांगडा भरून आणि केस मोकळे करून आता सती जाणार होती. वाटेमध्ये सत्पुरुष भेटले आणि दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद ज्ञानोबारांच्या मुखारविंदातून निघाला. डोळे उघडून पाहिलं, महाराज माझ्या नवऱ्याची अंत्ययात्रा चालली, मी सती जाण्यासाठी निघाली, मला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद तुम्ही का दिला? डोळे उघडून पाहिलं, ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या मुखातून हे शब्द का निघाले असतील बरं? त्या मुखातून ज्ञानेश्वरी सारखे शब्द प्रसवले, त्या मुखारविंदातून हे असे असत्य खोटे शब्द येतील कसे? माझी या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प. माझ्या वाणीनं सत्यवादाचं तप अनेक कल्प केला असेल, तेव्हा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ माझ्या मुखारविंदातून पडला आणि असत्यवाणी बडबडची वाणी माझ्या मुखातून येईल कशी? ताटकन ज्ञानोबाराय उठले, त्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले. चित्तेवरती सच्चिदानंद बाबाचं प्रेत ठेवलेलं आहे, चित्तेमध्ये उडी घेणार आहे. कृपा दृष्टीने ज्ञानोबारायांनी पाहिलं, डोक्यावर हात ठेवला. झोपलेला माणूस जसा उठतो ना, तसे सच्चिदानंद बाबा उठून बसले, जयघोष केला, चित्तेवरून खाली उतरले, ज्ञानोबारायांचा हात धरला. साधूचा संघ आहे बरं का, साधूचा संघ. रेड्याच्या मुखारविंदातून ऋग्वेदाच्या ऋचा बोलल्या तर तो त्या रेड्याचा मालक, तो रेड्यासहित आमच्या माऊलींच्या बरोबर निघाला. तसे हे मेलेला सच्चिदानंद बाबा माऊलीच्या संगीत मिळालेलं आयुष्य मला माऊलीच्या बरोबर घालायचंय. अंकितपणा केला संतांचा. तुमची दासीचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज. संगतीनं आले आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून प्रसवला आणि ते लिखित केलं. मेले माणूस जित उठले, मेले माणूस जित उठले, वेळ काळा ते ग्रासील कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो. वेळ काळा कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो. हे झालं चमत्कारांचं बळ. बर आणखीन त्यांच्याकडे कोणतं बळ आहे? हे चमत्कार दाखवले, हे चमत्कार केले संतांनी, भगवंताचा अंकितपणा केल्यानंतर हे चमत्कार घडले त्यांच्याकडून. अनेक चमत्कार तुकोबारायांकडून घडले, ज्ञानोबारायांकडून घडले, नाथांकडून घडले. आणखीन काय बळ आलं? आध्यात्मिक बळ. ह्या जगाच्या उपयोगाचं कोणतं बळ आहे?
त्यांची जर भेट झाली तर तुमच्या जवळचं असणारं पाप, ताप, दैन्य म्हणजे काय? दैन्य म्हणजे काय तात्या? दैन्य म्हणजे गरिबी वेगळी आणि दैन्य वेगळं. काही दैन दवडे राहतात ग्राम्य भाषेचं सगळं असतं बरं का दादा, सगळं असतं त्यांच्याकडं, पण नाघान दैन दवडी त्यात काही माणसं नाघान दैन दवडी म्हणतात त्यांना. दैन्य असतं सगळं त्यांच्या का अनुकूल असतं, पण दैन दवडायची त्यांना सवय असते. ते दैन्य त्यांच्या संग गेलं की ते दैन्य जातं, पाप जातो, ताप जातो. त्यांची भेट झाल्यानंतर पाप ताप दैन्य जाय उठा उठी, 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 पाप ताप दैन्य जाय उठा उठी. झाली आया भेटी हरिदासाचे, झाली आया भेटी हरिदासाचे, झाली आया भेटी हरिदासाचे, झाली आया भेटी हरिदासाचे. ऐसे बळ आहे अनेकाचे अंगी, ऐसे बळ आहे अनेकाचे अंगी. झाली आया भेटी हरिदासाचे, झाली आया भेटी हरिदासाचे, झाली आया भेटी हरिदासाचे. ऐसे बळ आहे अनेकाचे अंगी, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी, नाही अनेकाचे अंगी. ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी, ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी, तप तीर्थ जगी दान व्रत. तुम्ही तप करा, दान करा, व्रत करा, काही करा, पण तुमच्या जवळचं पाप घालवायचं असेल, ताप घालायचे असतील. ताप म्हणजे अंगातला फनफन करणारा ताप नाही. आपल्याला 2-3 प्रकारचे ताप आहेत. आपल्या डोक्याला का साधे ताप आहेत का तात्या? आपल्याला लय ताप आपल्या डोक्याला. आधिदैविक ताप, आध्यात्मिक ताप आणि आधिभौतिक ताप, हे ताप आहेत आपल्याला. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक. आता याचं विश्लेषण करायला माझ्याकडे टाइम नाही. आध्यात्मिक ताप म्हणजे रोग, आधिदैविक म्हणजे देवादिकांकून पीडा, आधिभौतिक म्हणजे आता उन्हाळा आहे, पुढे पावसाळा, वीज पडणं, अपघात,
हे आधी भौतिक ताप. या तापातून त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिला चरण वैष्णवांचे किंवा संतांचे ते सामर्थ्य असं बळ कोणाकडेही नाही, कोणाकडेही नाही. ते संताकडे आलं. कुठून आलं? तिकून संक्रमित झालं. कुठून? भगवंताकडून संताकडे संक्रमित झालं आणि त्यांच्याकडून आपल्याकडे येत होते. म्हणून कधी कधी जर आपल्याला देवाचं दर्शन झालं नाही तर देवाच्या दर्शनाची इच्छा पूर्ती जर करायची असेल तर संतांचं दर्शन, संतांचं त्यांची संतांची सेवा केली तर ती देवाला प्राप्त होते. तुका म्हणे काय ते चरण त्यांची केली पावे सेवा, साठविला हरी त्यांची सरली येर झार, झाला सफळ व्यापार. त्यांची सेवा केली, संतांची सेवा केली ती त्यांना प्राप्त होते. कारण संत आणि देव हे वेगळे नाहीच आहे. ते कार्य परत्वे आपल्याला भिन्न दिसतात, पण देवते संत निमित्त त्या प्रतिमा, मी तो सांगतसे भावे असो ठावे सकळा. आपण ज्ञानोबरायांची आरती करतो, आपण तुकोबरायांची आरती करतो. वारकरी संप्रदायाने देव आणि संत याच्यामध्ये वेगळी केलीच नाही, वेगळी एकच आहे. रोज आपण आरती करतो ज्ञानोबरायांची. त्या आरतीमध्ये ज्ञानोबराय म्हणजेच पांडुरंग आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले का, अवतार पांडुरंग नाव ठेविले दाणे, लोपले ना जगी हितज्ञान ते कोणे. अवतार पांडुरंग नाव ठेविले दाणे, प्राप्त झालं. देवाचंच बळ संतांकडे संक्रमित झालं, किंबहुना संतच देव आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, हे बळ आमच्या चमत्काराचं बळ म्हणा, या समाजहिताचं बळ म्हणा, आम्ही त्या बळावर हित कार्य केलंच. पण ज्या संसारामध्ये आम्ही जन्माला आलो तो संसार, त्याला आम्ही लाथाडलं, त्याला महत्व दिलं नाही, त्याच्यात आम्ही वाहून गेलो नाही, त्याच्यामध्ये बुडून गेलो नाही. त्या संसाराला लाथ मारली आणि षडउर्मी आहे. षडउर्मी, षडउर्मी म्हणजे षड विकार वेगळे देतो म्हणे मी तुम्हाला. षड विकार वेगळे आणि षडउर्मी वेगळा. षडविकार काम क्रोधादी षडविकार आहे. तुम्हाला भजन येतं का? थोडेफार असतील भजनी तुम्ही, मला वाटतं. पण ह्या व्यासपीठावर ज्या गोष्टी चालतात त्या आमच्यात कळतात आम्हाला. आमची झाकली मूठ 1.25 लाखाची असू त्या उघडली तर. षड उर्मी वेगळ्या. कोणत्या उर्मी? आता साधारण 8:45 वाजले, तुम्हाला आता जेवायचं आहे, तुम्हाला जेवायची उर्मी लागली असेल. उर्मी बरं का, भूक लागली ती भुकाची उर्मी. तहान लागली ना, ती तहाणीची उर्मी काही केळ्यात चैन पडू देत नाही. मग कीर्तनात जरी उभा असला तरी पाणी पितो, कारण तहाणीची उर्मी. बर, आणखीन भूक, तहान, शोक. शोक उर्मी जर लागली ना, अर्जुनाला शोक करायला लागला. अर्जुन हातातलं गांडीव धनुष्य गळून पडलं, इंद्रियांना चैतन्यच राहिलं नाही, शोक लागलं. भयाची उर्मी, मला तर कीर्तन संपल्यानंतर जायचंय, इथून जायचंय, पण चाललंय माझं, मी असं भीती वाटते, इकून जाऊ नदीतून तिकडे का असं गंगापूर वरून जाऊ का इकूनच जाऊ. पण जर नदीमध्ये खडक आहे, तिथे जर गाडी टेकली खाली तर काय करू, ही भीती आहे. भयाची उर्मी.
सुखाची उर्मी सुद्धा, सुखाची उर्मी लागते बरं का. सुखाच्या उर्मीने काही माणसं मेली. कधी नाही असं घडलं जीवनामध्ये माणसं हर्षवायू होऊन काही गेली. ही सुखाची उर्मी, काही दुःखाची उर्मी, भयानक अशा प्रकारचे दुःखाचे डोंगर कोसळतात आणि त्यात अनेक माणसं संपतात. त्या उर्म्या येतं सुख दुःख भूक तहान शोक आणि भय. ह्या गोष्टी आपल्या जीवनातून घालायच्या असेल तर इकडे या मंडपात या, संत संगतीत या. तुकोबाराय अतिशय समर्थपणे या ठिकाणी सांगतात का मी या संसाराला लात मारली आणि उर्मिला षड उर्मिला मार केला अभंगाचं दुसरं लाथारीला हा संसार 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 लाथारीला समार लाथारीला संसार लाथारीला संसार लाथारीला संसार पुनरपि मरणं पुनरपि जननं पुनरपि शनै जठरे शयनं ये संसारे खल दुस्तारे पायी मुरारी भजे मूढमते. हा संसार जन्म मरणाचा संसार. या संसाराला लात मारली. गाडग्या माडक्याचा बंगला गाडी हा संसार नाही, जन्म मरणाचा संसार आहे आपल्या पाठीमागे लागलेला आहे. त्या जन्म मरणाच्या संसाराला तुकोबाराय म्हणतात आम्ही लात मारली आणि या सगळ्या गोष्टी या संसारामध्ये त्रास देणार हे आम्ही संपवता आल्या पाहिजे. काही गोष्टी आपल्याला या जीवनामध्ये संपवता आल्या पाहिजे. त्या संपवल्या तर चांगलं मरता येतं बरं का. आपल्याला सगळे मरणार आहे, आपण पण सगळेच मरणार आहेत. तुम्ही बसलेली मरणार, पक्वाच्या सुद्धा मरणार, इकडचाही मरणार आहे. मास्तर म्हणा गायक का जगणार आहे का? गायक सुद्धा मरणार आहे. इकडचे मरणार, तिकडचे मरणार. कीर्तनकार जगणार आहे का? तो सुद्धा मरणार आहे. पण चांगलं मरायचंय आपल्याला, चांगलं मरायचंय. मग चांगलं मरण्यासाठी चांगलं जगायचंय. अगोदर लक्षात ठेवा, आपल्याला चांगलं जगता आलं पाहिजे. तुम्ही या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसला ना, हे तुमचं चांगलं जगणं आहे. हे मरण्याकरताय, चांगलं मरण यावं म्हणून तुम्ही या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसतात. फक्त यासाठी माझा शेवट गोड झाला पाहिजे, मला चांगलं मरायचंय म्हणून या सगळ्या गोष्टी करायच्या आहे.
अरे हा संसार दुःखदायीच आहे. हा येतानाच आपल्याला रडायला होतो. ज्यावेळेस जन्माला आलो आपण रडत होतो. ज्यावेळेस आपण जन्माला आलो ना त्यावेळेस आपण रडत आलो, सगळी रडत आलो, सगळीच्या सगळी रडत आलो. आपण रडत होतो पण लोक हसत होते. आपल्या जन्माच्या वेळेस लोक हसत होती, आपण रडत होतो. बर, येताना आपण रडत होतो पण जाताना रडायचं नाही. जाताना रडायचं नसेल तर या कीर्तन मंडपामध्ये येऊन बसा. साधूच्या संगतीत या. जाताना रडायचं नाही. मग जे हसत होते ना ते रडले पाहिजे. आपल्या जाण्यानं ती रडली पाहिजे. येण्यानं हसत होती ना, जाण्यानं रडली पाहिजे. कबीरा 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 जब हम पैदा हुए हम रोए जग हसे. आम्ही रडत होतो, मी रडत होतो आणि जग हसत होतो. ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. असं मारायचं आपल्याला. परमार्थ म्हणजे टाइमपास नाही, वेळेचा अपव्यय नाही आणि पैशाचा सुद्धा अपव्यय नाही. अन्य ठिकाणी खूप पैसा आपण खर्च करतो. म्हणून परमार्थातला गेलेला अर्थार्जन, परमार्थातला गेलेला वेळ हाच कारणी लागणार आहे. म्हणून गावचा सप्ताह आहे ना, इथे तुम्ही जे काही दान देता, अन्नदान करता, देणगी देता, हीच सार्थकी लागणार आहे. हीच सार्थकी लागणार. हाच वेळ तुमचा सार्थकी लागणार आहे. बाकीचा गेलेला वेळ तुमचा सार्थकी लागणार नाही. एक 60 वर्षाची व्यक्ती माझ्या समोर आली. मी विचारलं, बाबा तुमचं वय काय? त्यांनी मला सांगितलं माझं वय 7 वर्षाचं. कसं शक्य आहे 7 वर्षाचं वय? काय बाबा बोलता, केस पिकले, दात पडायला लागली, 7 वर्षाचं वय? नाही महाराज, माझं वय 7च वर्षाचं आहे. 7 वर्षापूर्वी तुमच्याकडून मी वारकरी संप्रदायाची माळा धारण केली. तेव्हापासून माझ्या जगण्यामध्ये अर्थ निर्माण झाला. त्याच्या अगोदरचं आयुष्य मी मोजत नाही आणि मोजणार पण नाही. तिथून माझं जगणं चालू झालं. तिथून माझं जगणं चालू झालं. ते आयुष्य मोजा. इथे गेलेला वेळ तुमचा सार्थकी लागेल. अन्य वेळ हा वाया गेलेला आहे. म्हणून असं जगा गड्यांनो, लोक रडली पाहिजे आणि आपण हसत गेलो पाहिजे. आवर सावर करून ठेवा. ठराविक वयापर्यंत मोकळे व्हा. झडझडो निवायला नाही. ये भक्तीच्या वाटेला जेणे तू पावसी अव्यंग निजे धाम माझे. मग लोक काय म्हणतील आणि या शरीराचं काय करायचं, या गोष्टीचा विचार करू नका. पैशाचा विचार करू नका. इतके कमवलेले पैसे बँकेतच राहतात का काय? काय विश्वास ठेवू नका. या धनाचा न तरी विश्वास जैशी तरुवरी छाया. याता याती न चुके मग भोगशील काया. या हरिभजना विन तुझा जन्म जातो आया. या लागी वैकुंठीनाथाच्या तू चिंती पारे पाया. ओम नमो भगवते वासुदेवाया. पाठ आहे ना तुमचा? आहे की नाही? माऊलीचा वासुदेव पाठ करा. तेवढा आहे तुमचा पाठ. धनाचा विश्वास धरू नका. शरीर एवढं कृतज्ञ आहे, त्याला तुम्ही कितीही जपा ते कृतज्ञ होतं, सोडूनच जातं आपल्याला. मरतय, क्षणाला मरतय. मी गत वर्षी इथे आलो तुमच्याकडे, तुम्ही नाही आला. तुम्ही पण नाही. तुम्ही संपले, मी संपलो. आता तुम्ही दुसरे, मी दुसरा आहे. त्यावेळेस मी वेगळा होतो, आता वेगळा आहे. मेलो आपण. ते क्षणाला मरतोय आपण. मान्यच करत नाही. आपला श्वास बंद झाला म्हणून तो आपण हे गेले. नाही, आपण मरतोय क्षणाला मरतोय. म्हणून आपला शेवट चांगला करायचा असेल तर चांगलं जगा, संत संगत जगा. जन तन धन केले तृणही समान. तयारी करून ठेवा मरणाची.
मरणाची तयारी करून ठेवली, मोक्ष तुमच्यावर हात जोडून उभा राहील. हात जोडून भगवंत तुम्हाला म्हणेल, चला हो तुकोबाराय, आलोय, तुम्हाला घेण्यासाठी आले बरं का. काल बीजेचं कीर्तन केलं मी देहूमध्ये, भाऊसाहेब महाराज होते. प्रत्यक्षात भगवंत न्यायला आले तुकोबारायांना. दशमीची वेळ होती, देव न्यायला आलाय. पूजा केली भगवंतानी. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली. दिव्य लोकासी नेली. तुकोबारायांची नामावली ना देहू क्षेत्र निवासी चिन्मय सुखवासी. हा प्रवास आहे. देहू क्षेत्र निवासी तुकोबारा आहे, पण शेवटी चिन्मय सुखवासी. हा प्रवास तुकोबारायांनी केला, म्हणून त्या वाटेवर आपण चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुकोबाराय आपल्यासाठी आदर्श संत आहे. ज्ञानोबाराय आदर्श घडू शकत नाही. आपल्यासाठी तुकोबाराय आदर्श. ज्ञानोबारायांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपल्याला न भिंत चालवता येत, न रेडा चालवता येणार नाही का. आपल्याला काहीच जमणार नाही ज्ञानोबारासारखं, पण तुकोबारासारखं नाही का. तसेच संसारी आपण आहे. तसाच संसार त्यांनी केला, आपणही करतोय. तसंच कुटुंब त्यांचं होतं, आपलं सुद्धा आहे. तशीच संसाराची परिस्थिती अण्णाभाऊ तुकोबारायांची होती, तशीच आपली आहे. तशीच आपली आहे. त्यांनी नामसाधना केली, आपल्याला करणं शक्य आहे. त्यांना साक्षात्कार होण्या इतकी साधना केली. आपण जर तेवढी केली तर आपल्याला सुद्धा साक्षात्कार होईल. तुकोबाराय आपल्यासाठी आदर्श आहे. असं जगा, अशी अनुभूती आली पाहिजे. बस झालं माझं जगणं, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. असं कोणी मरणाच्या प्रसंगी म्हणतंय का? माझा शेवट आता चांगला झाला, मी जातोय, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तू. ही तुकोबारायांची स्थिती होती. झालं बाबा, विमान आलं, बसणार विमानावर, पण उंच विमानावर बसायचं कसं. काळ आला तिथं, वाकला खाली, आणि त्या काळाच्या माथ्यावरती पाय दिला. माथ्यावरती पाय दिला, गेला तो विमानी बैसोनी. आणि म्हणून तुकोबाराय मोठ्या स्वाभिमानाने सांगतात, अशा अवस्थेपर्यंत आम्ही गेलो की मुक्तीच्याही माथ्यावरती पाय दिला. अभंगाचं शेवट. तुका म्हणे आता, 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 तुका म्हणे आता. हो बाबा खाली बसा. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता. आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता. लाटाळीला हा संसार, लाटाळीला हा संसार, आम्ही मुक्तीची या माता, आम्ही मुक्तीची या माता. लाटाळीला हा संसार, लाटाळीला हा संसार, गेला षडावर मीचा मार, गेला षडावर मेचा, गेला षडावर मेचा मार. गेला, गेला षडावर मेचा मार. गेला षडावर मेचा
उर्मीचा मार केला क्षण उर्मीचा मार केला 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 क्षण उर्मीचा मार केला